नमस्कार मित्रांनो, आज तुम्हाला तळा दाखवणार आहे. भांडारदारा धरण बघा किती भरला आहे, किती ओव्हरफुल झाला आहे. बघा लय इकडं खाली आलोय, बराच घरापासून घर लय लांब आहे. आता लय लांब यायला लागत आहे खाली. आज लय ऊन आहे, मोकार तापून गेलाय की असं असं म्हणजे असं डोकाला तापत आहे. मग त्याच्यामध्ये काय होतं, सर्दी खोकला ताप यायला सुरुवात होते. बरंच हातपाय दुखत. पहिला ऊन म्हणजे लय बेकार राहते. आमच्या इकडं पहिला ऊन एवढा लागत होय मोकार. इकडं वांदार बसलाय, दिसत आहे का? त्या काय पळाला पळाला पा वांदार. हा या झाड वांदरा ती. हा तुम्हाला दाखवतो वांदरा. हा वांदरा आमच्याक लय वांदरा. फार माल म्हणजे काय ठेवीत नाही. दोडक काकड्या खाऊन घेतात. मोकार वांदरा आमच्याक. वांदरानी पार आम्हाला पार जॅम करून ठेवलाय. वांदरा म्हणली ना मोकार वांदरा. चला आता तुम्हाला ना तळा दाखवते. तळा आता आपण आलोय इडं वर कडे वय उभा. आता इडून खाली तुम्हाला तळा दाखवतो. ह्या पा तळा पाहिला का? तळा इकडं वर पार वर आहे. इकडं रतनवाडीचे बाजूले लय वर आहे तळा. लांब तिकडे खाली असं इथपर्यंत येतोय. या का इथपर्यंत असं येतोय, एवढाच इथपर्यंतच. मग इकडं वर नाही जात. बघितला का तळा? इकडं आम्ही अडाणी जनावरांचा आहार येतोय. दोबडा शेळ्या. तर आज म्हणलं चला आज तुम्हाला थोडा तळा दाखवू. तर आज आपण आलोय तळ्याच्या कडाला. तळा म्हणजे इडून आता बराच 200-300 मीटर असेल खाली खोल. जरा आपण वर रे, तर मग इडून असं उतर झाला आता खाली. ह्या दगडांवरून असा उतर जायला लागत आहे. उतरत गेले आता पुढं आंबे, त्या आंब्यापाशी जाऊन थांबायला लागले. तिथं थांबला का मग तिथून पूर्ण तळा दिसत आहे. तर त्या गाव दिसत आहे तिकडं बघा. तिकडं त्या गाव आहे ना, त्या कोलटेंबाई. आणि इकडं रतनवाडी. या बाजूला रतनवाडी आणि इकडं कोलटेंबाई. आणि इकडं पुढं आता त्या उन्हामुळं दिसत नाही. तिकडं मुतकेल आहे. तिकडं आश्रम शाळा आहे मुतकेलची. तर असा आहे किला परिसर आहे. आज उन्हामुळं एवढा काय स्पष्ट दिसत नाही.